नंतर मला आजही विश्वास बसत नाही की आज आमच्या ना अम, आज ही शांत सभा होती. या मतदारसंघाची नेहमी परंपरा राहिली आणि आम्ही सर्व कार्यकर्ते हे पक्षाच्या स्थापनेपासून बघत आलो की इथे आदरणीय दादांनी अर्ज दाखल केल्यानंतर फक्त शेवटची सांगता सभा ही नेहमीची या मतदारसंघाची परंपरा राहिली आहे. ज्या पार्श्वभूमीवर ज्या परिस्थितीमध्ये ही पोटनिवडणूक आज लागलेली आहे, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आजही दादा आमच्यात नाहीत आणि दादांविना आज ही सभा या ठिकाणी होणं हे आजही आमच्यासाठी तितकंच वेदनादायी आहे जितकं वेदनादायी आम्हाला 2-2.5 महिन्यापूर्वीपासून राहिलेलं आहे. त्यामुळे आज ही सांगता सभा होत असताना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब येणार आहेत. शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल करण्याच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब हे आलेले होते, बावनकुळे साहेब हे आलेले होते. त्यांच्या वतीने आज शिवसेनेच्या वतीने आज उदय सामंत साहेब येणार आहेत. त्याचबरोबर रामदास आठवले साहेब आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा तटकरे साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील. त्याचबरोबर आदरणीय खासदार सुप्रियाताई सुद्धा त्या ठिकाणी आज प्रचाराच्या यांनी काकींसाठी येणार आहेत. आणि आम्ही तर मंत्रिमंडळातील त्याचबरोबर विधिमंडळातील आम्ही सर्वच पदाधिकारी त्या ठिकाणी पक्षाचे सुद्धा सर्व पदाधिकारी आजच्या सभेच्या येणार आहोत. खरं तर आम्ही सगळेच जण गेल्या काही दिवसांपासून इथे बारामतीमध्ये प्रचारासाठी येत असताना एका बाजूला एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला सुद्धा वेदना वाटत की ज्या मतदारसंघामध्ये दादा फक्त अर्ज दाखल करण्यासाठी आणि शेवटची सभा घेण्यासाठी यायचे, तिथं आज आम्ही राज्यातून सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी प्रचारासाठी येत आहोत. प्रचारासाठी येण्याची तशी काही गरज आहे असं मला एक छोटीशी कार्यकर्ता म्हणून वाटत नाही. कारण बारामतीकर हे आदरणीय दादांच्या पाठीशी आहेत, आदरणीय सुनेत्रा काकींच्या पाठीशी आहेत, हे आम्हाला सगळ्यांनाच ज्ञात आहे. पण शेवटी कार्यकर्ता म्हणून इथं येऊन बारामतीकरांसोबत संवाद साधणं आणि आम्ही पक्ष म्हणून त्या ठिकाणी काकींच्या पाठीशी एक संघटित आहोत ही भावना कुठे ना कुठेतरी त्यांच्यापर्यंत व्यक्त करण्यासाठी म्हणून आम्ही इथं आलो. नाहीतर प्रचाराची तशी काही जो काही इथं आम्हाला येऊन जो अनुभव येतोय, सगळे त्या ठिकाणी दादांसाठी आदरणीय सुनेत्रा काकींसाठी मतदान करणारच आहे, याबाबत काही दुमत नाही. पण कुठे ना कुठेतरी आजही एक दादांचे एक कार्यकर्ता म्हणून एक वेदना मनामध्ये आहे की आज हा दिवस येतोय, त्यांच्या विना ही प्रचार सभा इथे होत आहे. आजही आम्हाला विश्वास बसत नाही. ज्यावेळेला आम्ही काही बारामतीमध्ये प्रचाराला फिरतो, आजही हा विश्वास बसत नाही की दादा आपल्यामध्ये नाहीये. प्रत्येक इथं प्रशासकीय इमारतीकडे, प्रत्येक वास्तूकडे बघितलं, अगदी प्रत्येक लावलेल्या झाडाकडे जरी बघितलं तरी दादाची आठवण ही आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ह्या संबंध परिस्थितीमध्ये आज कार्यकर्ता म्हणून एका बाजूला मनामध्ये वेदना आहेत की आमचा नेता आज आमच्यामध्ये नाही. ही गोष्ट कुठेतरी हे सत्य पचवावं लागते दुर्दैवाने. पण त्याचबरोबर आम्ही सगळेच आदरणीय सुनेत्रा काकींच्या पाठीशी सुद्धा आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी ठाम आहोत. हाही विश्वास आज सगळ्यांच्या वतीने निवडून येण्याचं लीड किती राहील? निवडून येण्याचं लीड किती राहील? आम्हाला तरी सगळ्यांना वाटतं की सर्वाधिक मताधिक्यांनी आदरणीय सुनेत्रा काकींना या निवडणुकीमध्ये यश मिळावं. ज्या पार्श्वभूमीवर त्या सुद्धा या निवडणुकीला सामोरं जात आहेत, ती सुद्धा खऱ्या अर्थानं अतिशय आव्हानात्मक पार्श्वभूमी आहे. पण त्याच्यातून सामोरं जात असताना आज सर्वाधिक मताधिक्यांनी त्यांना इथून मतदार बंधू भगिनींचं, बारामतीकरांचं पाठबळ मिळावं अशीच त्या निमित्ताने आमची तरी इच्छा आहे.